नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 10th क्लास सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1. वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40. तर या प्रकारे आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका बोर्ड या धर्तीवरती आधारित आपण पाहणार आहोत. नुकतंच SSC बोर्ड मार्च 2026 किंवा फेब्रुवारी 2026 परीक्षा जवळ आलेली आहेत आणि या परीक्षेसाठी तयारीसाठी आपण प्रश्नपत्रिका SSC बोर्डच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित अशा प्रकारचं स्वरूप आपण घेऊन आलो आहोत. यासाठी जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस करा. आपल्या चॅनलमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका मागील काही वर्षाच्या अपलोडेड आहेत. तुम्ही त्या जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्च करू जाऊ शकता. इयत्ता 10वी सराव परीक्षा क्रमांक 1, 2 मागील काही वर्षाच्या 2022, 23, 24, 25 या वर्षाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलमध्ये अपलोडेड आहेत. तुम्ही त्या पाहू शकता. चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो 5 गुणांसाठी. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि या 5 पैकी तुम्हाला 5ही लिहायचे असतात. तिथे तुम्हाला ऑप्शन दिलेला नसतो, any1, any5 वगैरे. या 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि पुढे चला. सर्वप्रथम तुम्हाला 2 तास या वेळेचं नियोजन करावं लागेल. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन आपण पुढील तासामध्ये आपण पाहूयात. प्रत्येक प्रश्नाला ठराविक वेळ द्या. त्या वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सोडून घ्या. जसं लँग्वेजसाठी करता मराठी, हिंदी, इंग्लिश, तसं सायन्स मॅथ्ससाठी सुद्धा करा. म्हणजे तुमचा वेळ पुरेल आणि त्या वेळेमध्ये प्रश्नपत्रिका संपूर्ण तुमची होईल. अन्यथा तुम्हाला वेळ पुरणार नाही आणि मग शेवटचा क्वेश्चन राहून जातो आणि खूप सारी गडबड विद्यार्थ्यांची होती. 2 तासाचं प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे गुण मिळतात. आन्सर आहे ट्रू. या ठिकाणी लिथियम 1 ग्रुपच आहे. पिरियडसुद्धा 1 आहे. ॲल्युमिनियमचं 3, 12 आय थिंक 4 आहे. हे पाहून घ्या जरा एकदा, करेक्शन करूया. 13 आहे, ग्रुप 13. द नेक्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग कोरिलेशन. बेंडेड लाईट आहे इथे. बेंडेड लाईट झाल्यानंतर लाईट ट्रॅव्हल फ्रॉम द रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. द बेंडेड लाईट फ्रॉम द ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियममध्ये बेंड होते लाईट. बरोबर. या ठिकाणी पहा इथे अशी झालेली आहे आणि थोडीशी अशी झालेली आहे, आतमध्ये आलेली आहे. अशा प्रकारे लाईट झुकलेली आहे. याला मायोपिया किंवा फारसाइटनेस असं म्हटलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2A मध्ये विचारले राईट द सायंटिफिक रिझन विचारले तुम्हाला 3. द व्हॅल्यू ऑफ द G इज द झिरो ऑफ द सेंटर ऑफ अर्थ. ओके. द नेक्स्ट विचारले द रेनबो ऑफ कॉम्बिनेशन ऑफ द 3 नॅचरल फिनॉमिना डिस्पर्शन्स, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे. सम वॉटर ड्रॉपलेट्स इन अवर सराउंडिंग किंवा ॲटमॉस्फिअर, यामध्ये काही पाण्याचे जे ड्रॉपलेट्स असतात त्यावरती प्रकाश जो असतो सूर्यकिरण तेव्हा पडल्यानंतर त्याच्यामध्ये डिस्पर्स ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट एकाच वेळेस घडून येतं. त्याच वेळेस आपल्या रेनबोचे काही कलर दिसतात. त्यालाच नॅचरल फिनॉमिनासुद्धा आपण म्हणतो. कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट ॲटम. बरोबर आहे. कार्बनला 4 व्हॅलंट असतात, व्हॅलन्सी असतात म्हणून आपण कार्बनला टेट्राव्हॅलंट असं म्हटलं जातं. कार्बनच्या 4ही बाजूला 4 मॉलिक्यूल आपण अटॅच करू शकतो. म्हणजे 4 व्हॅलन्स असतात. आउटर मोस्ट सेलमध्ये 4 कमी असतात म्हणून आपण कार्बनला टेट्राव्हॅलंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 जो आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आहेत. any3 यापैकी 3 सोडायचे तुम्हाला. स्मॉलर, रियल अँड इरेक्ट. इथे मायनस असेल, इथे प्लस असणार आहे. या ठिकाणी स्मॉलर, इथे सुद्धा स्मॉलर आहे. ओके. या ठिकाणी तर चला पाहूयात. तुम्ही याचा जरा बारकाईने अभ्यास करा. या ठिकाणी स्मॉलर आहे का एकदा चेक करा. ओके. क्वेश्चन नंबर 2A साठी शॉर्ट नोट्स आहे द पोझिशन ऑफ आयसोटोप्स मेंडेलिव्ज अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ज पिरियडिक टेबलमध्ये याची रचना नव्हती आयसोटोप्स ठेवण्यासाठी. द सेम फिजिकल बट केमिकल प्रॉपर्टी सेम केमिकल प्रॉपर्टी दाखवतात, परंतु त्यांचा हे काय असतो, वेगळा असतो ॲटॉमिक नंबर. तर अशा प्रकारांना ठेवण्यासाठी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जागा केली होती त्याच ठिकाणी. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. द लाईट ऑफ बल्ब कनेक्टेड टुवर्ड्स द पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. पॉवर ऑफ बल्ब. राईट 4 एक्झाम्पल ऑफ द होमोपॉलिमर्स. याचे 4 एक्झाम्पल तुम्हाला इथे लिहायचे आहेत. डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट. क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी तुम्हाला पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. पहा कम्प्लीट द फॉलोइंग पॅराग्राफ बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ब्रॅकेट. यासाठी तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेल्या ज्या गाड्या जागा असतात यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक वाचन फार गरजेचं आहे. जी मुलं टेक्स्टबुकमधून अभ्यास करतात त्यांना नक्की चांगले गुण मिळणार आहेत, कारण हे 3 मार्क तुमचे फक्त टेक्स्टबुकमधील असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8
पॉईंट दिलेले आहेत आणि प्रत्येक पॉईंटला तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं आहे. ओके, या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. तुम्हाला विचारलेले व्हॉट इज राईट द नेम ऑफ प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन. त्यानंतर या ठिकाणी पहा, रिॲक्टंटमध्ये पण 300.23 ग्रॅम आहे, प्रोडक्ट मध्ये पण 300.23 आहे. म्हणजे इथे लॉ ऑफ कन्झर्वेशन मास हा इज द परफेक्टली रूल अटॅच हिअर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. IRNSS आणि वेदर सॅटेलाईट तुम्हाला दिलेलं आहे. अर्थ ऑब्झर्वेशन कोणतं सॅटेलाईट आहे हे तुम्हाला यामध्ये, स्पेस मिशन हा शेवटचा जो चॅप्टर आहे सायन्स 2चा, सायन्स 1चा, यामध्ये आन्सर तुम्हाला सगळे भेटणार आहेत. त्यानंतर एक्सप्लेन द हॉल्स प्रोसेस ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉक्साईड ओर. त्याच्यामध्ये मेनली ओर कोणता आहे, SiO2 सिलिकॉन ऑक्साईड. ही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असते बॉक्साईडमध्ये, ती बाहेर काढण्यासाठी या प्रोसेसचा वापर केला जातो. याला आपण काय बोलतो, हॉल्स प्रोसेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओरमध्ये, यामधील ओर जे आहे, ओर म्हणजे कच्चे किंवा खराब त्यामध्ये जे धातू असतात ते बाहेर काढायचे, किंवा मातीची मृदा अशुद्धी असते ती आपल्या बाहेर काढायची असते, इम्प्युरिटी. ओके, देन पुढचं आहे, डॉक्टर हॅज डिस्क्राईब द लेंथ ऑफ पॉवर ऑफ द 1.5 डायप्टर. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स अँड व्हॉट इज द टाईप्स ऑफ लेन्स इन द डिफेक्ट ऑफ विजन. या प्रकारे डॉक्टरने जर चष्मा लावण्यासाठी दिला तर आपल्याला कुठला लेन्स वापरावी लागेल आणि कुठल्या लेन्सने तो बरा होईल, डिफेक्ट द विजन. ओके, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही वाचून घ्या. सर्वप्रथम त्याला वेळेचं नियोजन करा आणि छान प्रकारे पेपर तुम्ही सोडवा. प्रोपेन सांगितलेलं आहे, CH3, CH2, CHO, कीटोन्स, आणि इथे मिथेनॉल आहे, CH3OH. याला अल्कोहोल ग्रुप जोडलेला आहे, अल्कोहोल, मिथेनॉल, CH3, CH2. याला अल्डिहाइड ग्रुप, याला नाही, CHOH. ओके, CHOH आहे फक्त इथे. याला अल्डिहाइड ग्रुप असं म्हटलं जातं. OH म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आणि H जोडला म्हणजे अल्डिहाइड ग्रुप. डबल बॉन्ड O जोडलेला आहे म्हणजे कीटोन ग्रुप. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवावं लागणार आहे, खूप सोपं आहे. तर पाहूया, जनरेटरची तुम्हाला फिगर काढायला सांगितले. काय सांगितले, करेक्ट द डायग्राम ऑफ AC जनरेटर अँड लेबल ऑफ द करेक्ट, लेबल म्हणजे नावं देणे, डायग्राम अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ वर्किंग प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे याचे तत्व, कोणत्या तत्वावर ही आकृती चालते AC जनरेशन, हे तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे, आकृती पण काढायची आणि नावं पण द्यायचे. हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला चौथ्या प्रश्नामध्ये पडतात. या ठिकाणी आकृतीवरती आधारित काही प्रश्न दिलेत पहा. ओके, ऑलरेडी तुम्हाला इथे फिगर दिलेली आहे AC जनरेटर, याची नावं तुम्हाला इथे द्यायची आहेत आणि तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. प्रिन्सिपल तत्व म्हणजे आकृती तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाही आहे, ऑलरेडी दिलेली आहे, तुम्हाला याची फक्त नावं द्यायची आहेत. ड्रॉ करायची गरज नाही. तर हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी पहा, 3 ते 18पर्यंत सर्व मॉलिक्यूल दिलेले आहेत ॲटॉमिक नंबर सहित. ॲटॉमिक नंबर दिले आहेत आपल्याला माहिती आहे. 11 नंबर हा सोडियमचा आहे, त्यानंतर 17 नंबर हा क्लोरीनचा आहे, निऑनचा आहे, इथे लिथियम आहे, बेरियम आहे, त्यानंतर इथे ऑक्सिजन आहे 16, ॲल्युमिनियम आहे. या प्रकारे तुम्ही सर्व लाईनमध्ये देऊन टाका. ओके, विच ऑफ द नोबल गॅसेस, नोबल गॅसेस म्हणजे इनर्ट गॅस, नोबल गॅसलाच आपण काय म्हणतो, इनर्ट गॅस. म्हणजे ते कोणाकडून मॉलिक्यूल घेतही नाहीत आणि कोणाला मॉलिक्यूल देतही नाहीत. 18 नंबरचा जो कॉलम असतो आपला पिरियॉडिक टेबलमध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, तो जो आहे त्याला नोबेल गॅस असं म्हटलं जातं. कारण ह्यामध्ये आउटर मोस्ट सेल 1, 2, 3 हे जे KLMN जे असतात त्या आउटर मोस्ट सेलमध्ये 0 व्हॅलंट नसतात, म्हणजे पूर्ण कक्षा फुलफिल भरलेली असते, त्यामुळे त्यांना कुठल्याही इलेक्ट्रॉनची गरज नसते. अशा गॅसला, मॉलिक्यूलला आपण काय बोलतो, किंवा ॲटॉमिक नंबर जो असतो त्याला काय बोलतो आपण, इनर्ट गॅस असं म्हटलं जातं. त्यांचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 18 नंबरच्या कॉलममध्ये असतात. चला तर मग भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. नाही तर 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.